कोणती नदी आहे? आवाज नाही येत आहे. वैगंगा. वैगंगा म्हणतात. तिकडे वैनगंगा. ठीक आहे, वैनगंगा. चला तर एक भाग वर्ग दुसरा. हां, एक भाग आले यांना. वर्ग दुसरा. हां हां, एक प्रश्न. मॅडम प्रश्न इथून सुरू झाला. यांना झाला. यांचा प्रश्न तरी हां, समोरचा प्रश्न काय? खूप नैसर्गिक संपत्ती अवघड आहे. नदी वाहने कोणत्या नदी? सूर्य दिसत आहे तुम्हाला? कोणत्या दिशेला सूर्य उगवते? पूर्व दिशेला. व्हेरी गुड. 2 मार्क. 2 मार्क. ठीक आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, ही वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहत आहे? थोडे हाताने सांगितलं. तिसरीला पहिला, दुसरीला 2 मार्क, तिसरीला पहिला 1 मार्क. तुमच्यासाठी चौथीसाठी या वैनगंगा नदीचा आता डायरेक्ट पाणी पिऊ शकतो का? नाही. तुमच्यासाठी प्रश्न आहे. बरं यांनाच विचारू, का बरं नाही? हां, का बरं डायरेक्ट नाही पाणी पिऊ शकत आता नदी? गढूळ असते. अजून म्हणजे नेमकं काय असते? पिण्यालायक नसते म्हणजे नेमकं काय असतं त्याच्यामध्ये? हां, मार्क तर भेटलाच आहे तुम्हाला. ठीक आहे, यांच्याकडून. हां, तो पाणी निर्धोक असते आणि स्वच्छ नसते आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एवढे जंतू राहतात आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये कपडे धुतात, घाण करतात, म्हशी धुतात, शौचालय करतात, म्हणून तो पाणी आपल्याला त्यासाठी स्वच्छ नसते. पण आपल्या घरी येणाऱ्या नळाचं पाणी आपण पितो ना? फिल्टर करून, नदीचा पाणी फिल्टर करून लोकांच्या घरोघरी जातो. व्हेरी गुड. म्हणून आपण तो पिऊ शकतो. ठीक आहे. नैसर्गिक संपत्ती म्हणजे जे नैसर्गिक मधून बनलेले असतात. निसर्गाने निर्माण केले. आणि दुसरी संपत्ती कोणती असते? मानवनिर्मित संपत्ती. मानवनिर्मित. मग आता ही नदी ही नैसर्गिक संपत्ती आहे की मानवनिर्मित? नैसर्गिक संपत्ती आहे. निसर्गाने निर्माण केलेले आपोआपच तयार झाले. नदीतील नैसर्गिक. ठीक आहे. तर आता तुम्हाला आपण कुठे उभे आहोत? आपण मला अपेक्षित प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कुठे उभे आहोत मगाशी सांगितलं होतं? नदी कोणती आहे? वैनगंगा नदी. तुमच्याकडे मगाशी पुन्हा सांगितलं होतं आपण वैनगंगा नदीत उभे आहोत. पण याला आपण एक शब्द दिला आहे ना, नदीच्या या काठापासून ते त्या काठापर्यंतचा मधला भाग नदीच्या वैनगंगा नदीच्या पात्रात. चला, तर ही आहे नैसर्गिक संपत्ती. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या नैसर्गिक संपत्ती दिसत आहे नदीमध्ये? शंख, पाणी, गोटे, कोणते झाड? कोणते झाड? काहीतरी झाड म्हणतात इकडे. कोणते झाड दिसतात नदीमध्ये आपल्याला? पान वनस्पती, पाण्यात असलेल्या वनस्पती, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती, त्याला आपण पान वनस्पती म्हणतो. चला, यांच्यासाठी प्रश्न. तुमच्यासाठी प्रश्न. ही रेती आहे, या रेतीचा काय उपयोग आहे? घर बनवण्यासाठी रेती आहे. तुमच्यासाठी काय जाते? चला पाहा तिकडे काय जाते? कशावरून चालली आहे? कशावरून चालली? रेल्वे पुलावर. कशावरून चालली आहे? रेल्वे पुलावर. तुमच्यासाठी प्रश्न आहे. हा आपल्या समोर, तुमच्या समोर दिसतोय तो काय आहे? पूल आहे. पूल आहे. कशासाठी बांधलेला आहे तो? जाण्यासाठी. जाण्या येण्यासाठी. सगळ्यांना जाण्या येण्यासाठी.
वाहन माणूस सगळ्यांना जाण्या येण्यासाठी. ओके, चला. वैनगंगा नदी ह्या नदीचा कुठेतरी उगम झाला असेल नाही का, बरोबर. तिचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे माहिती आहे का तुम्हाला? इकडे तर माहिती. पहिली जनरली बरं, नदीचा उगम कुठून होते? कुठून होते? कुठून होतो? हो, पण कुठून? मगाशी सांगितलं नदी कुठून कुठे वाहते. नदीचा अरे उगम दिशा सोडून मगाशी सांगितलं ना, पहाडावरून होतो, डोंगरावर. उंच भागावर उंच भाग पुढं डोंगरात असतो ना, डोंगरातून उगम पावतो. लहान झरा असतो, त्या झऱ्यातून मग काही नाले नद्या असे मिळून एक मोठं पात्र मोठा होतो. आता ही नदी कुठं मिळेल? गोदावरी नदीला. गोदावरी नदी कुठं मिळते? अरबी समुद्राला. म्हणजे नदी एका नाल्यावरून नदी बनते, नदीवरून मोठी नदी बनते आणि ते समुद्रात जाते, बरोबर. तर ह्या नदीचा उगम झालाय MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. आणि पर्वत. ठीक आहे, मैकाले पर्वत. जर आपण त्या दिवशी शिकला बा रांगा, पर्वत रांगा, तसं MP मध्ये खूप मोठा डोंगर, तिथून हे उगम पावते आणि मग मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये येते. आणि महाराष्ट्रामध्ये वर्धा नदीला मिळते ही नदी. कोणत्या नदीला? वर्धा नदी आहे ना, ती आणि ही अशी दोन्ही मिळून सुद्धा त्या नदीचा रामहिता नाव होतं. समोर कुठं? गडचिरोली, म्हणजे इकडे शिरोंच्याला ही नदी मिळते. कोणती? ही नदी. आणि हिचा रामहिता नाव म्हणून मग गोदावरी नदीला तिथं शिरोंच्याला मिळतो. ठीक आहे, ही नदी. आणि ही मग जातो कुठं? तेलंगणावरून अरबी समुद्राला मिळतो. ठीक आहे, हिची लांबी कुठे ते कुठपर्यंत उगम पावते, तिथून तर समुद्र मध्ये मिळेपर्यंत हिची लांबी आहे 580 किलोमीटर. किती? 580 किलोमीटर. आणि इथं कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? पर्वतावर. नाही, मैकाले पर्वत. ठीक आहे, हा मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, आणि लांबी वर्धा नदी आणि वैनगंगा नदी मिळून कोणती नदी बनते? प्राणहिता मग शिरोंच्याला जाऊन गोदावरीला मिळते. आणि ती गोदावरी तेलंगणा मार्ग अरबी समुद्र, बरोबर. ठीक आहे, ठीक.